सगळे काळजी घेऊ. म्हणजे 10-15,000 लोक बसले आहेत. ज्यांच्या नेतृत्वामुळे आजचा कार्यक्रम या ठिकाणी घडतोय ते या देशाचे रेल्वे मंत्री आणि खऱ्या अर्थानं रेल्वेच्या इतिहासामध्ये क्रांतिकारी काम करणारे मंत्री म्हणून ज्यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल ते माननीय सुरेश प्रभू साहेब. आपल्याच खानदेशाचे सुपुत्र असलेले आणि देशाची रक्षा करणारे आमचे रक्षा राज्यमंत्री आदरणीय सुभाष भामरे साहेब, या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री, जलसंपदा विभाग ज्यांच्याकडे आहे आणि या खानदेशाकरता त्यांनी काय केलं हे मी माझ्या भाषणामध्ये सांगणार आहे. पूर्ण गोदावरीचं खोरं पाणीमय करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होणार आहे ते गिरीश भाऊ महाजन. त्याचप्रमाणे धुळ्याचे सुपुत्र असले तरी नाशिककरांना तेवढेच जवळ वाटणारे असे आमचे पर्यटन विभागाचे मंत्री सन्माननीय जयकुमार रावलजी, लोकप्रिय खासदार हरिश्चंद्र चव्हाणजी, सन्माननीय आमदार सीमाताई हिरे, स्मिताताई कोल्हे, दादा जाधव, आमचे बाबा पाटील, सन्माननीय नानासाहेब पाटील, कॉन्कॉरचे सीएमडी श्री रामा, श्री पी.के. अग्रवाल, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, या खरेदी विक्री संघाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे कामाचा वेग काय असतो हे मोदीजींच्या सरकारमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. प्रभू साहेबांनी सांगितली गोष्ट खरी आहे. आम्ही विमानानं चाललो होतो आणि फार चिंतातूर होऊन त्यांच्याशी चर्चा करत होतो की शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. आणि तेव्हा नुकतीच आम्ही कर्जमाफी वगैरे या संदर्भात काही घोषणा केल्या होत्या. मी त्यांना सांगितलं की आमच्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं जर सक्षम करायचं असेल तर प्रभूसाहेब आपल्याला त्याच्या शेतमालाला उचित भाव मिळेल आणि त्याचा शेतमाल वाया जाणार नाही याची व्यवस्था करावी लागेल. आणि त्या क्षणी प्रभूसाहेब मला म्हणाले, तुम्ही सांगा काय करायचं आहे, मी ते करायला तयार आहे. आणि मी त्यांना विनंती केली की खरं म्हणजे नाशिकचा कांदा आणि विशेषतः लासलगावचा कांदा हा आम्हाला सर्वात जास्त हसवतो आणि सर्वात जास्त रडवतो. तुम्ही असे शेतकरी आहात, संपूर्ण देशाच्या जेवणामध्ये चव आणण्याचं कामही तुम्ही करता. कधी कधी डोळ्यात पाणी आणण्याचं कामही तुम्ही करता. पण आमची तर सरकारची अवस्था अधिकच बिकट आहे. कांद्याचे भाव पडले तरी आमच्या डोळ्यात पाणी आहे आणि वाढले तर हे चॅनलवाले पुन्हा आम्हाला सोडत नाही. कांदा महाग झाला, कांदा महाग झाला, कांदा महाग झाला. म्हणजे घोड्यावर बसलो तर घोड्यावर बसले म्हणतात, पायी चाललो तर पायी चालले म्हणतात. त्यामुळे नेमकं काय करावं हा प्रश्न आहे. पण या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की कांद्याची बाजारपेठ ही शेतकऱ्यांच्या हातामध्ये असली पाहिजे. आपला माल हा उचित वेळी त्याला विकता आला पाहिजे आणि त्याकरता त्याचा माल खराब होणार नाही, तो नष्ट होणार नाही, तो नाशिवंत होणार नाही, त्याचा शेल्फ लाईफ वाढवता येईल. आणि त्या माध्यमातून जिथे उचित भाव असेल, जेव्हा उचित भाव असेल त्यावेळी त्याला कांदा असेल, फळं असतील, भाजीपाला असेल हा विकता येईल. याकरता व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या ठिकाणी विमानातनच, आम्ही रनवेवरच होतो, विमानातनच प्रभू साहेबांनी कॉन्कॉरचे सीएमडी यांना फोन लावला. ते अमेरिकेत होते, त्यांना अमेरिकेत त्यावेळी रात्र होती,
अर्ध्या रात्री त्यांना उठवलं आणि सांगितलं मला नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लासलगावला सर्वात जास्त कांद्याची बाजारपेठ आहे, या कांद्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, या कांद्याचं शेल्फ लाईफ वाढलं पाहिजे आणि याचं स्टोरेज झालं पाहिजे, याकरता रेल्वेने त्या ठिकाणी प्रकल्प तयार करावा हे त्याच ठिकाणी प्रभू साहेबांनी सांगितलं. आणि त्यानंतर ही किती आश्चर्याची गोष्ट आहे की 1 महिन्यापेक्षा कमी वेळेमध्ये या प्रकल्पाची सगळी संकल्पना पूर्ण करून एक दिवस प्रभू साहेबांचा फॅक्स माझ्याकडे आला आणि त्या फॅक्स मध्ये प्रभू साहेबांनी लिहिलं होतं की आपण जी चर्चा केली होती त्याप्रमाणे सगळी व्यवस्था झाली आहे आणि आता तुम्ही भूमिपूजनाकरता लासलगावला माझ्यासोबत चला. अशा प्रकारचा 1 महिन्याच्या आत संकल्पना तयार करण्यापासून भूमिपूजनापर्यंतचं काम हे माननीय प्रभू साहेबांनी या ठिकाणी केलंय. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा मंत्री एवढ्या गतिशीलतेनं काम करतात, संवेदनेनं काम करतात, त्यावेळी निश्चितपणे मोठं परिवर्तन हे होत असतं. त्यांनी जरी अनेक गोष्टींचं क्रेडिट मला दिलं असलं तरी देखील मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जेवढ्या प्रकल्पांना मान्यता आणि गती ही गेल्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या संदर्भात मिळाली तेवढी यापूर्वी कधी मिळाली नव्हती. आणि प्रभू साहेबांनी अतिशय चांगलं प्रपोजल माझ्या समोर ठेवलं. विशेषतः मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, इथे रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात करायचं, विदर्भात जाळं करायचं. ते म्हणाले आमच्या रेल्वेच्या पद्धतीनं 2007 साली ज्याची घोषणा होते तो प्रकल्प 17 साली देखील सुरू होत नाही आणि म्हणून आपण असं करायचं नाही. पैसा कुठून आणायचा ते मी पाहतो, 50-50% शेअरिंग करू, आपण आपलं एक एसपीव्ही तयार करू, आपलं कॉर्पोरेशन तयार करू, आपली कंपनी तयार करू रेल्वे आणि महाराष्ट्र सरकारची, आणि या कंपनीमध्ये पैसा आणण्याचं काम आम्ही करू. 50%चा वाटा तुम्ही घ्या, 50%चा आम्ही घेऊ आणि हे सगळे प्रकल्प जे घोषित केले आहेत ते प्रकल्प घोषित केल्याबरोबर सुरू झाले पाहिजे आणि 3 वर्षामध्ये प्रकल्प संपले पाहिजेत. आणि अशा प्रकारे सगळे प्रकल्प त्यांनी घोषित केले आणि आज त्या प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात सुरुवात होते आहे, चालना त्याला मिळाली आहे. आणि विशेषतः विदर्भ जवळजवळ 21,000 कोटी रुपयाचे प्रकल्प चालले आहेत, मराठवाडा 19,000 कोटी रुपयाचे प्रकल्प चालले आहेत आणि या उत्तर महाराष्ट्रामध्ये 22,000 कोटी रुपयाचे प्रकल्प हे प्रभू साहेबांच्या माध्यमातून आता रेल्वेचे या ठिकाणी सुरू आहेत. आणि एकूण जर महाराष्ट्राचा विचार केला तर 1,00,000 कोटी रुपयाचे प्रकल्प हे रेल्वेचे सुरू आहेत. आणि रेल्वेचा प्रकल्प म्हणजे केवळ पॅसेंजर करता त्याचा फायदा नसतो, रेल्वेचा प्रकल्प हा समृद्धी घेऊन येतो. रेल्वेच्या माध्यमातून आपला जो शेतमाल आहे त्याची बाजारपेठ वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते आणि त्यातनं खऱ्या अर्थानं विकास होत असतो. आणि म्हणून आज एक अतिशय कार्यक्षम मंत्री म्हणून जे काम त्यांनी या ठिकाणी केलंय ते खरोखर मला असं वाटतं की अतिशय अभिनंदनीय आहे. आणि याच वेगानं काम होत राहिलं तर मला विश्वास आहे, कारण मला आठवतं की ज्यावेळी कांद्याचे भाव पडले, आमचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मी सांगितलं की तुम्ही आसाममध्ये जा. मी त्यावेळी वेगवेगळ्या भागातले भाव पाहत होतो. आसामला आमचे बनवारीलालजी राज्यपाल म्हणून गेले, मी त्यांच्याशी बोललो. ते म्हणाले तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोला, आमच्याकडे कांद्याचा भाव फार वाढलाय, आम्हाला कांद्याची आवश्यकता आहे. मी म्हटलं आमच्या राज्यात शेतकरी कांदा फेकून राहिला आणि तुम्हाला आवश्यकता आहे, मग कधी काय मध्ये जॉईन करता येईल. लगेच सदाभाऊंना मी आसाममध्ये पाठवलं. त्या ठिकाणी त्यावेळी कांद्याचा भाव 24 रुपये 25 रुपये होता आणि त्या ठिकाणी हा कांदा कसा जाईल याचा प्रयत्न आम्ही सुरू केला. पण अशा प्रकारे संपूर्ण देशाची बाजारपेठ ही जर उपलब्ध करायची असेल, ज्यावेळी आपल्याकडे भाव कमी असतो, देशाच्या कुठल्या ना कुठल्या बाजारपेठेत भाव जास्त असतो. आणि म्हणून रेल्वेची जर नीट व्यवस्था उभी राहिली तर त्या माध्यमातून त्या बाजारपेठा देखील आपल्याला मिळतील. आणि आता ई नॅम अशा प्रकारचं जे ई मार्केट माननीय पंतप्रधानांनी सुरू केलाय, या ई मार्केटमध्ये आम्ही कांद्याच्या शेतकऱ्याला देखील आता जोडलेला आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशाची एक बाजारपेठ करून ज्या ठिकाणी उचित भाव आहे, चांगले भाव आहे, त्या ठिकाणी कांदा पाठवता येईल. आणि जर उचित भाव कुठेच नसेल तर प्रभू साहेबांनी आणि आपल्या खरेदी विक्री संघांनी तयार केलेल्या
या कोल्ड स्टोरेजचा आपल्याला फायदा घेता येईल आणि भाव स्टॅबिलाइज होतपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी आपला कांदा ठेवता येईल, त्याचं शेल्फ लाईफ वाढवता येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला उचित दाम मिळवता येईल, अशा प्रकारची व्यवस्था खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू झाली आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये सातत्यानं शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे, तसं शेल्फ लाईफ वाढलं पाहिजे, त्याला योग्य मार्केट मिळालं पाहिजे, हा प्रयत्न आपण सुरू केला. मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टला देखील आपण चालना दिली आणि खरोखर मी नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो. नाशिक जिल्ह्यातले शेतकरी प्रचंड मेहनती आहेत आणि मेहनत करत असताना आधुनिकतेशी त्यांनी जोड दिलेली आहे. नवीन तंत्रज्ञान असेल, आधुनिकता असेल, एक्सपोर्ट असेल, या प्रत्येक बाबीमध्ये नाशिकच्या शेतकऱ्यांचा हात कोणीच पकडत नाही. इतकं चांगलं काम आमचे नाशिकचे शेतकरी करतात आणि तुमच्यामुळेच आज काय परिस्थिती आहे बघा. आपण जे एक्सपोर्ट आहे हे 2014 साल ते 2017 साल हे सरकार आल्यापासून 3 वर्षामध्ये आपण एक्सपोर्ट दुपटीपेक्षा जास्त केलेला आहे. या ठिकाणी सांगितलं पाहिजे, ग्रेपनेट जे आपण तयार केलं, 30,038 द्राक्ष बागाची नोंदणी केली आणि त्या माध्यमातून केवळ याच वर्षी 29,568 मेट्रिक टन इतकी आपण द्राक्षाची निर्यात या ठिकाणी केली आहे. आणि गेल्या 2 वर्षातली निर्यात जर आपण बघितली तर ती त्याच्या आधीच्या वर्षापेक्षा जवळजवळ दुप्पट निर्यात ही आता द्राक्षाची या ठिकाणी झालेली आहे आणि महाराष्ट्र त्यातही पहिल्या क्रमांकावर गेलेला आहे. अनार नेटच्या माध्यमातून डाळिंबाच्या बागांची नोंदणी केली आणि 16-17 मध्ये 29,568 मेट्रिक टन एवढी डाळिंबाची निर्यात या ठिकाणी आपण केली आहे. आणि त्यासोबत मँगो नेटच्या माध्यमातून 37,180 मेट्रिक टन आंब्याची निर्यात आपण केलेली आहे. आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्यात आपण केलेली आहे. मला माहिती आहे की कांद्याची अवस्था मध्यंतरी अत्यंत वाईट होती, आता थोडा बाजार सुधारतोय, 1300 पर्यंत गेला असं मला सांगण्यात आलं. टोमॅटो आता 700-750 पर्यंत गेलाय. पण एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की टोमॅटोच्या संदर्भात नाशिकमध्ये एक प्रयोग आपण केला आणि एक व्हॅल्यू चेन त्याची तयार केली आणि आता तर जी जगातली सगळ्यात मोठी टोमॅटोचं केचप बनवणारी कंपनी आहे, जापानची कंपनी आहे, या कंपनी सोबत आपण येत्या काळात करार करतोय आणि ही कंपनी थेट शेतकऱ्यांकडनं सगळा टोमॅटो विकत घेईल. अशा प्रकारची व्यवस्था या व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून आपण करू. याचा अर्थ हे जे काही बाजारातले भाव कधी एकदम तळाला जातात, कधी एकदम वर जातात, त्या व्हॉलेटॅलिटीचं नुकसान हे आमच्या शेतकऱ्यांना होणार नाही. तर या व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून टोमॅटो सारख्या गोष्टीला देखील आपल्याला हमी भाव मिळेल. ठरलेल्या भावामध्ये सगळा टोमॅटो हा ते विकत घेतील आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांना आज ज्या काही गोष्टीची अडचण तयार होते ती अडचण ही मोठ्या प्रमाणात आपल्याला दूर करता येईल. आज कोल्ड स्टोरेजच्या संदर्भात देखील देशातले सर्वाधिक कोल्ड स्टोरेज आता आम्ही महाराष्ट्रात तयार करायला घेतले आहेत आणि मी आपल्या खरेदी विक्री संघाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय यांना देखील सांगू इच्छितो की तुमचा एक अजून नानासाहेब आम्ही एक प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करणार आहे. आपल्याला माहिती आहे कोल्ड स्टोरेज करता आज सगळ्यात मोठी अडचण जर काही असेल तर विजेचे भाव जास्त आहेत. त्यामुळे अनेक कोल्ड स्टोरेजेस मधनं आम्हाला सातत्याने सांगितलं जातं की साहेब हे कोल्ड स्टोरेज चालवणं जरा परवडत नाही, विजेचे भाव कमी करा. आम्ही लवकरच कोल्ड स्टोरेज करता विजेचे भाव देखील कमी करणार आहोत आणि कमी भावामध्ये या ठिकाणी वीज मिळावी. आणि या माध्यमातून देशामध्ये 227 कोल्ड स्टोरेजेस तयार होत आहेत. त्यापैकी 50 कोल्ड स्टोरेज म्हणजे 20% जवळजवळ कोल्ड स्टोरेज हे त्या महाराष्ट्रामध्ये आपण आणलेले आहेत आणि त्याची आपण सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 25 आता पूर्ण होतील, 27 अजून आपण मंजूर करून घेतले आहेत, तेही लवकरच पूर्ण होतील आणि त्यातनं एक मोठी कोल्ड स्टोरेजची चेन ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण उभी करतो. यासोबत जवळजवळ आपण 1180 हरितगृह, 1360 शेडनेट असं 128 कोटी रुपयाची मान्यता ही या ठिकाणी दिलेली आहे. आणि राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत देखील 594 हरितगृह आणि 852 शेडनेट याकरता 75 कोटी रुपयाची मान्यता दिलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू ऍडिशन करायची, शेतकऱ्याला केवळ निसर्गावर अवलंबून राहू द्यायचं नाही,
केवळ त्याला मार्केटच्या भरोश्यावर ठेवायचं नाही, तर त्या मार्केटशी त्याचं लिंकेज करायचं. आणि त्याकरता ज्याला अलीकडच्या काळामध्ये फॉरवर्ड लिंकेज म्हणतात, तशा प्रकारचं फॉरवर्ड लिंकेज, बॅकवर्ड लिंकेज या दोन्ही गोष्टी करायच्या. म्हणजे त्याला केवळ उगवण्यापुरतं नाही, तर उगवल्यानंतर, कापणीनंतर त्याचं संपूर्ण मार्केट पर्यंत जाणारी जी चेन आहे, जी शृंखला आहे, ती शृंखला योग्य प्रकारे जर तयार झाली आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट झालं, तर शेतकऱ्याचा शेतमालाला भाव मिळेल, तर मार्केट शेतकऱ्याच्या हातात जाईल. ही संपूर्ण शृंखला करण्याकरता मोठ्या प्रमाणात त्याची गुंतवणूक आपण करतोय. आणि त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून आणि म्हणून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही सगळी व्यवस्था जी आहे, ती व्यवस्था आपण उभी करणार आहोत. आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमचा शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. हे सगळं करत असताना एक अत्यंत चांगली गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे, ज्याचा मगाशी मी उल्लेख केला की आपले पालकमंत्री सन्माननीय गिरीश महाजनजी हे राज्याचे जलसंपदा मंत्री देखील आहेत. आणि जलसंपदा मंत्री म्हणून या खानदेशाकरता आणि गोदावरी खोऱ्याकरता अत्यंत मोलाची कामगिरी त्यांनी केली आहे. विशेषतः आपले जे दुष्काळी तालुके आहेत, त्या तालुक्यांकरता जे पाण्याचं नियोजन सन्माननीय गिरीश महाजन यांनी केलं. आपल्याला माहिती आहे, गेल्या सरकारने पार तापी नर्मदे करता एक करार केला होता आणि या खानदेशातनं सातत्याने त्या करारावर टीका व्हायची आणि सांगितलं जायचं की या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रावर आणि खानदेशावर मोठा अन्याय होणार आहे. बंधू भगिनींनो, मला सांगितलं पाहिजे की पार तापी नर्मदा, बसा बसा बसा, अरे बसा, ते मागचे बसा बसा. असं आहे की तुम्ही लोक ज्यांना ऐकायचं ते बसा, तुम्हीच मागे वळून बघितलं तर अनेकांना वाटतं काय चाललंय. बसा बसा बसा, टाळ्या वाजवा एकदा जोरात. त्यामुळे आता गिरीश भाऊंनी पार तापी नर्मदा आणि दमणगंगा पिंजाळ याच्या माध्यमातून एक ऐतिहासिक निर्णय केला. आणि या ऐतिहासिक निर्णयाच्या माध्यमातून नार पार खोऱ्यातनं गिरणा खोऱ्यामध्ये 10 TMC पेक्षा जास्त पाणी आणण्याचा निर्णय हा गिरीश भाऊंनी केला, ज्यातलं 4500 कोटी रुपयाचं काम. आणि 10 TMC पाण्यातनं पार खोऱ्यातनं गोदावरी खोऱ्यात आणि गोदावरी खोऱ्यातनं पालखेड समूहामध्ये हे सगळं पाणी या ठिकाणी येणार आहे. पालखेड समूहामध्ये 3 TMC पाणी आल्यामुळे या ठिकाणी परसवाडी पोच कालवा याला वाढीव पाणी उपलब्ध होणार आहे. जवळजवळ 990 कोटी रुपयाच्या किमतीचं हे काम हे त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यासोबत दमणगंगा खोऱ्यातनं गोदावरी खोऱ्यामध्ये 25 ते 30 TMC पाणी आणण्याचं काम देखील हे गिरीश भाऊंच्या माध्यमातून होणार आहे. आज आपल्याला माहिती आहे, सातत्याने एक लढाई चालू असते, नाशिक नगर वर्सेस मराठवाडा पाण्याच्या संदर्भात. पण आता या लढाईला पूर्ण विराम मिळणार आहे. कोणी कोणाचं पाणी नेणार नाही, कारण 25 ते 30 TMC पाणी दमणगंगा खोऱ्यातनं गोदावरी खोऱ्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी पाण्याचं डेफिसिट संपणार आहे. आणि या ठिकाणी हा जो तुटीचा खोरा आहे, या तुटीच्या खोऱ्यामध्ये हे पाणी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात नाशिक नगर मराठवाडा या सगळ्या भागाला मोठा त्यातनं फायदा होणार आहे. आणि आपल्याकरता महत्वाचं काय आहे, अनेक ठिकाणी तर फायदा होईलच, पण आपल्या जिल्ह्यातल्या दुष्काळी असलेल्या चांदवड, येवला आणि सिन्नर तालुक्याला या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी मिळणार आहे. दमणगंगा एक दरे गंगापूर योजनेतनं 5 TMC पाणी, वैतरणा दमणगंगा कडवा योजनेतनं 7.3 TMC पाणी, असं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पाणी आणण्याचं काम. आणि हे सगळं करत असताना कोणीतरी हे विचारेल की एवढं काम जर करायचं असेल तर 10-12 हजार कोटी रुपये लागतील, ते तुम्ही कुठनं आणणार आहे. मी गिरीश भाऊंचं अभिनंदन करेन. ते केंद्र सरकारमध्ये गेले आणि त्यांनी केंद्र सरकारला सांगितलं की आमचं पाणी आम्ही दुसऱ्या राज्याला देणार नाही, त्यांच्या इच्छाचं पाणी तुम्ही त्यांना द्या, आमचं पाणी आम्हाला
पाहिजे। आणि एवढंच नाही तर आमचं पाणी आमच्या लोकांना देण्याकरता हा खर्च देखील राष्ट्रीय प्रकल्प म्हणून तुम्ही केला पाहिजे। आणि मला विश्वास आहे केंद्र सरकार या प्रकल्पाला लवकरच राष्ट्रीय प्रकल्प म्हणून देखील मान्यता देईल आणि 11-12 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं खानदेशाचा सगळा भाग हा सुजलाम सुफलाम होईल। इतक्या मोठ्या प्रमाणात हे पाणी या ठिकाणी आणण्याचं काम खरं म्हणजे गिरीश भाऊ, मला जर असं वाटतं येत्या काळामध्ये लोक तुम्हाला आधुनिक भगीरथ म्हणतील अशा प्रकारचं काम या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे। आणि जुन्या सरकारनं देऊन टाकलेलं सगळं पाणी हे केवळ परत मिळवलं नाही तर त्यापेक्षा 3 पट पाणी या ठिकाणी आणण्याचं काम हे तुम्ही केलंय। हे जर पाणी आलं तर आमचे शेतकरी सुजलाम सुफलाम होतील। हे जर पाणी आलं तर आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन होईल। आणि एवढंच करून आम्ही थांबणार नाहीये। येत्या काळामध्ये शेतकऱ्याला वीज मिळाली पाहिजे याकरता आम्ही सोलर फिडरची योजना आणली आहे। आतापर्यंत सोलर पंप दिला जायचा। आम्ही सांगितलं किती लोकांना पंप देता देता किती वर्ष निघून जातील आणि म्हणून ज्या फिडरवरनं शेतकऱ्याला वीज मिळते ते फिडर सोलरवर टाकायचं आम्ही ठरवलं आणि त्याचा पहिला टेंडर आम्ही बोलवलं। आणि लवकरच आपले अण्णा हजारे यांच्या गावी राळेगणसिद्धीमध्ये त्याचं काम आम्ही सुरू करतो आणि त्या माध्यमातून दिवसा आपल्या शेतकऱ्यांना सोलरच्या माध्यमातून अविरत वीज ही देण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांना वीज द्यायची, शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आणि शेतकऱ्यांना बाजारपेठ द्यायची अशा त्रिसूत्रीच्या आधारावर या सरकारचं काम सुरू आहे। आणि या कामामध्ये ज्या प्रकारे सुरेश प्रभू साहेब असतील, आमचे गिरीश भाऊ असतील, या खानदेशाकरता आमचे बाबा भामरे असतील, हे दिल्लीमध्ये जरी रक्षा राज्यमंत्री असले तरी देखील दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे वकील म्हणून त्या ठिकाणी काम करतात। आमचे जयकुमार रावलजी असतील, या सगळ्या खानदेशाच्या सुपुत्रांनी आणि आमचे खासदार साहेब असतील, या सगळ्यांनी आपल्याकरता मोठ्या प्रमाणात या योजना या ठिकाणी आणण्याचं ठरवलंय। मी आपल्याला एवढाच विश्वास देऊ इच्छितो, अनेक वर्षापासून अनेक समस्या तयार झाल्या आहेत। सगळ्या समस्या लागली सुटतील असं नाहीये, पण या सरकारची दिशा योग्य आहे। या सरकारची दिशा ही शेतकऱ्याच्या दिशेने आहे। या सरकारची दिशा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून आहे। या सरकारची दिशा ही शेतकऱ्याला सक्षम करण्याकरता आहे, त्याला कर्जमुक्त करण्याकरता आहे। आणि म्हणून आपला प्रेम, आपला आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी असू द्या। आपल्या प्रेमातनं आणि आशीर्वादातनं हा महाराष्ट्र आम्ही बदलून दाखवू हा विश्वास आपल्याला देतो। पुन्हा एकदा आपल्या या खरेदी विक्री संघाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।